नमस्कार, न्यूज टुडे 24 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मी सुफी सय्यद। आपण पाहत आहात न्यूज टुडे 24 अहिल्यानगर। आज रामनवमी देशभरामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरी होत आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये सुद्धा रामनवमीचा उत्सव अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। मुख्यतः रामनवमीची ही मिरवणूक 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघणार आहे आणि तिकडनं निघालेली ही मिरवणूक माळीवाडा मार्गे प्रस्थान करत ती इथे सरळ आपण हा जो मार्ग बघत आहोत हा पाचपीर चावडी ते समोर जाणारा हा जो मार्ग आहे हा आहे माळीवाड्याकडे जाणारा हा मार्ग आणि तिकडनं ही जी मिरवणूक मार्गक्रमण करत करत या बाजूला म्हणजे पाचपीर चावडीच्या या मार्गावरती येणार आहे आणि तद्वतच इकडनं ही मिरवणूक या भागातनं अशी ही सरळ हा समोरचा जो भाग बघत आहोत आपण हा आहे आशा टॉकीज चौक या भागामध्ये जाणारा हा मार्ग आहे आणि हा जो मार्ग आहे हा पारंपरिक मार्ग आहे। गेली 11 वर्ष या भागातनं ही मिरवणूक जात आहे, पण काही वाद उत्पन्न झाल्यानंतर मध्यंतरी 11 वर्ष या ठिकाणून ही मिरवणूक थांबवण्यात आलेली होती आणि दोन्ही बाजूला पत्रे लावून हा मार्ग बंद केला होता आणि हा जो मार्ग केला होता जुना बाजार ते चांदसुलताना हायस्कूल आणि तिकडनं परत पुढे अशा पद्धतीनं। पण यंदा हा जो मार्ग आहे आपण पाहत आहात हा आशा टॉकीज चौकाकडे जाणारा हा मार्ग आहे आणि आपले शहराचे आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांनी विनंती करून आणि त्यांना सांगून की या ठिकाणाहूनच आम्ही मार्गक्रमण करणार आहोत आणि त्यांच्या या मागणीला या वर्षी माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि प्रशासनानं त्यांना परवानगी दिली आणि हा जो मार्ग आपण बघत आहोत हा आशा टॉकीज चौकामार्गे जाणारा हा मार्ग आहे आणि उत्तम नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण पाहत आहात ठिकठिकाणी पोलिसांचे पथक, त्याचप्रमाणे पूर्ण रहदारी या ठिकाणची बंद करून आजूबाजूला बॅरिकेड्स लावून पत्रे लावून त्या पद्धतीनं नगरच्या आजूबाजूच्या भागातनं ही जी वाहतूक आहे ही वळवण्यात आलेली आहे आणि जेणेकरून ही जी आजची ही मिरवणूक आहे रामनवमीची हिंसनाचा हा प्रयत्न आहे। आपण ठिकठिकाणी पाहत आहोत पोलिसांचं पथक, पोलिसांचं या ठिकाणी ठिकठिकाणी ते बसलेले आहेत आणि कर्तव्यदक्ष अहिल्यानगरचे सोमनाथ घारगे साहेब आणि त्यांचं प्रशासन वर्ग यांनी अतिशय चांगल्या रीतीनं चोख पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। दोन्ही बाजूंना आम्ही स्वतःही चॅनलच्या माध्यमातून सुद्धा न्यूज टुडे 24च्या माध्यमातून सुद्धा आणि शहरवासियांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत की या ठिकाणी आज ही जी रामनवमीची ही मिरवणूक अतिशय सौहार्दपणे, शांततेत आणि कुठलंही गालबोट न लावता या ठिकाणून पार पडावी। सर्वांनी एकमेकास सहकार्य करावं। प्रशासन खरोखरच या ठिकाणी अतिशय उत्तमपणे सहकार्य करत आहे। दोन्ही बाजूंच्या लोकांना विनंती आहे की व्यवस्थितपणे या ठिकाणी ही जी मिरवणूक या ठिकाणून जाणार आहे सर्वांनी अतिशय उत्तमपणे सहकार्य करावं। आपण हे जे बघतो हा आहे आशा टॉकीज चौक परिसर हा आणि हा समोर मशीद आहे आणि मशिदीच्या समोर सुद्धा पोलीस बंदोबस्त अत्यंत कडेकोट ठेवण्यात आलेला आहे। आजूबाजूची जी दुकानं आहेत आणि जो मध्यभागीचा हा जो रस्ता आहे हा व्यवस्थितपणे सुरळीत ठेवलेला आहे। इथे कुठलीही प्रवासी वाहतूक म्हणजे ज्याला म्हणणारे शहरातले जे लोक आहेत गाड्या वगैरे येणारे जाणारे यांना सगळ्यांना या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे। शहरातले रस्ते हे वळवण्यात आलेले आहेत। हे अतिशय उत्तम असा हा या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी बघतो डाव्या हाताला पत्रे लावून रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि हा जो पारंपरिक मार्ग आहे या मार्गावरनं रामनवमीची भव्य मिरवणूक इथनं मार्गक्रमण करणार आहे। हा आशा टॉकीज चौकाचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी पोलिसांचं उत्तम असं पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। गेली 11 वर्ष या ठिकाणाहून मिरवणूक निघत नव्हती। पारंपरिक मार्ग आम्हाला हवा अशी विनंती माननीय संग्राम भैया जगताप यांनी केल्यानंतर या ठिकाणाहून ही मिरवणूक पहिल्यांदा या ठिकाणाहून मार्गक्रमण करणार आहे आणि ही मिरवणूक कोतवाली पोलीस स्टेशन या
मार्गावरनं सरळ नेत्रतज्ञ कांकरिया डॉक्टर यांच्या समोरून ही मिरवणूक कापड बाजाराकडे प्रस्थान होणार आहे. अशा पद्धतीनं आजचा हा मार्ग रामनवमीच्या या मिरवणुकीसाठी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि सर्वांना आवाहन आहे की अतिशय शांततेत आणि शिस्तबद्धपणे या मिरवणुकीचं नियोजन करावं. कुठलंही गालबोट या ठिकाणी लागू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, ही आम्ही तुम्हाला मनापासून नम्र विनंती करत आहोत. नगर शहराचे, अहिल्यानगर शहराचे नागरिक हे अतिशय सुज्ञ आणि अतिशय सहनशील, अतिशय योग्य रीतीनं उत्तम सण साजरे करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आणि या ठिकाणी कुठलंही वावगं असं कुणी काही करणार नाही. अशा पद्धतीनं जर ही मिरवणूक निघाली तर खरोखरच ही मिरवणूक यशस्वी होईल असं आमचं मत आहे. तर हा आपण या ठिकाणचा जो भाग पाहिला, मी आता तुम्हाला जो भाग दाखवला, हा माणिक चौक, अगोदर पाचपीर चावडी तर तो येणारा आशा टॉकीज चौक, आणि आशा टॉकीज चौकामार्गे सरळ हा तक्ती दरवाजा मशीद, आणि त्याच्यावरनं हा सरळ आलेला हा मार्ग इकडनं मार्गक्रमण करत करत हा मार्ग थेट कापड बाजाराला जाऊन भेटणार आहे. आणि ही मिरवणूक यशस्वीरित्या मार्गक्रमण करत तिकडनं ते नेता सुभाष चौक, तेलिखुंट, नेता सुभाष चौक, चितळे रोड अशा पद्धतीनं ही रामनवमीची मिरवणूक इथनं जाणार आहे. सर्वांनी यासाठी मनापासून सहकार्य करावं. कुठल्याही अफवांवरती कोणी विश्वास ठेवू नये. सगळ्यांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. मी सुफी सय्यद, न्यूज टुडे 24 साठी माझ्यासोबत कॅमेरामन मोहसिन शेख